बॉस 8 वडापाव। 8 नहीं 16 देना। अच्छा बनाना। रॉकी दादा तो भारीच बनवतो। सापडले तेव्हा चल ना जाते चल। हो मस्त। ओम दादा ओम भाई हिन्या रॉकी तुम्ही काय करताय? भिकूच्या वडाचं नाव घेतलं ना मला राहुलच नाही आणि रॉकी दादा पण इथेच होता मग त्याला फोन केला तो बोलला जाऊयात मग आलो। अरे ओम भाई तुम्हारा वड़ा पाव खा के हो गया कि खाना है? मान नको। नाही रॉकी दादा त्याला नको आहे प्लीज। का? उपवास है? हाँ उपवास है? हाँ? अरे एक दिन भिकू का वड़ा पाव खा लो ना, एक दिवस उपवास माफ। क्या ओम भाई खा लो। नको मला रॉकी मला नाही खायचंय। हा ओम दादा जगातला बेस्ट वडापाव आहे। मग खा ना तू खा। अरे हो चिन्या पण आता नको आहे त्याला, त्यांनी चिडून उपवास केलाय ना, जाऊ दे। चिडून उपवास केला हो केलाय। हाँ लाओ चलो आगे चलो हट जाओ। चला बाजूला सोड। हे काय रॉकी? अरे हम दोनों का ना कंपटीशन लगा है कसली? कौन सगळ्यात जास्त वडापाव खायची। कॉम्पिटिशन नाही वेडेपणा आहे हा। चल रेडी? Yes. 1 2 3 स्टार्ट। माइंड ब्लोइंग यार, माइंड ब्लोइंग। अरे सुपर है मैं खाओ ना। नाही खा ना मला नको खा। आपण दोघंच आलोय कसं वाटतं ते? सगळ्यांबरोबर आलो असतो ना। अगं आपलं खाऊन झालं ना वडापाव की घरी जाताना आपण घेऊन जाऊ सगळ्यांसाठी वडापाव, तू नको काळजी करू। अरे ए ए अरे अरे ये बघ तुम्ही काय करता इथे? भिकूचा वडा खायला आलोय आणि काय? आम्ही सुद्धा। काकी अरे लाजते बघ लाजते। मी घेऊ? अहो तो रॉकी दादाच। बरं मग हा घे। हात घेऊच नका माझा आहे। अरे चाचा ले लो आप। चल रॉकी दादा नाही नाही तुम्ही घ्या वेगळं। अहो तुम्ही दुसरा मागवा ना। या हे सगळे इथे हे काय सगळे इथेच जमले। अरे दादा अरे आई अय्या काय दादा? नमस्कार। सगळे चालेल। ओमकार दादा बघ दादा नलू मावशी चिन्याने बोलवलं सगळ्यांना म्हणून आलो। तुम्ही इथे कसे काय? नलूला भिकूचा वडा खूप आवडतो, तो खाल्ला ना की तिचा मूड जरा बरा होतो। दादा हे घ्या ना। आगे आगे आगे। हे घ्या की। हे नलू तुला आठवतं लग्नाआधी आपण इथे यायचो, तू खुश असलीस की 2 वडापाव खायचीस आणि रागावली असशील ना तर 4 वडापाव, बरोबर ना? अहो काय सांगताय तुम्ही? खोटं बोलतोय का मी? ही जागा आमच्यासाठी खूप खास होती, आठवड्यातून 2दा तरी आम्ही इथे यायचो। म्हणजे खिशात फारसे पैसे नसायचे, वडापाव खाऊन झाल्यानंतर उरलेल्या पैशामध्ये नलूसाठी गजरा घ्यायचो। क्या बात, वाह वाह वाह। काय काय हो? अय्या अरे आई काय? काय हो?
काय काय झालं? शकूची आठवण आली. त्या दिवशी इतकं बोलले मी तिला, चिडली असेल माझ्यावर. पाणी पाणी. चिन्या आई ग त्रास होतोय. काय झोपताय काय झालं चिन्या? झोपताय, मला काही काम नाही. अरे चटणी चटणी डोळ्यात गेली वाटतं. चिन्या थांब, चिन्या थांब. सोया डोळू नको, सोया डोळू नको चिन्या. काय बोलताय बाबा? काय डोळ्या चोळू नको. अरे, पाणी मारा. दिसत नाहीये. बरं वाटतंय. चिन्या, अरे चिन्या. त्रास होतोय, दुखतंय. अरे अहो माझ्या अंगावर काय उडवताय? ओके मी चिन्याला सांगितलं नाटक कर तो. का? का? ये. हम्म. पण चिंचेची चटणी नाही. थांब, मी घेऊन येतो. जाऊ दे रे, मस्त तरी करू. पण नाही यार स्वीटू. हा आता तरी ट्राय करशील एक घास? बरं. हो का? ऑसम आहे. तुला सांगितलं होतं. बरं झालं तुम्हाला दिला होता. तो ऐक, मला एक खूप मोठी गोष्ट लक्षात आली आज. काय? माझं असं ठरलं होतं की तुला छान रेस्टॉरंट मध्ये न्यायचं आणि मस्त रोमॅन्टिक काहीतरी करायचं. ओके, पण त्याऐवजी ह्या साध्या गोष्टींमध्ये सुद्धा खूप मजा आहे. अजून एक गोष्ट लक्षात आली. काय? आपली जी लव्ह स्टोरी आहे ती फक्त आपली नाहीये, ती आपल्या फॅमिलीची पण आहे. सो आपल्याला आयुष्यात कधीच प्रायव्हसी मिळणं शक्य नाही. बोल, आई आहे तिकडे. थांब, काय? एक गोष्ट राहिली. काय? स्वीटू, कुठं आणलास गजरा? कोण आहे? हा, मला माहितीये तुला काय आवडतं काय नाही आवडत. तू स्वीटू आणि ओमवर नक्की लक्ष ठेवायला गेला होतास? तुझे काय ते वडापाव भाजीपाव खायला गेला होतास? नाही मॅम, ती ओम सर आणि स्वीटवर लक्षच ठेवायला गेलो होतो. मी वडापाव वगैरे खातच नाही. काय दिसतंय? काय लागलंय? हात खाली घे, हात खाली घे. माझ्याशी खोटं बोलायचं नाही. एक काम धड करता येत नाही तुला.
ओम आणि स्वीटूला एकमेकांपासून लांब ठेवण्यासाठी मलाच काहीतरी करावं लागेल. रॉकी, हाँ भाई. आई कुठे आहे? मम्मी जी रूम में है शायद. रूम मध्ये का? अरे आई अगं कुठे होतीस तू? मी किती मिस केलं तुला. मी पण खूप मिस केलं तुला. कसं आहेस? मी आता छानच आहे, पण मी छान नव्हतो. तू कुठे गेली होतीस? कुठे म्हणजे काय? तू लंडनला निघाला होतास. मी थांबवायचा प्रयत्न केला, तू ऐकलं नाहीस ना. मग मी इथे काय करणार? मी गेले नाशिकला माझ्या देवीकडे. मी माझ्या देवीला सांगितलं की माझं बाळ फार त्रासात आहे, ते गोंधळून गेलेलं आहे, त्याला वाट दाखव. आणि तिने दाखवली. काय? आम्हाला कळलंय काय? एक मुलगा एअरपोर्ट वरनं हा. परत आला. ओके, काय आलो ना. काय लाजतेस किती? नाही का आई, लाजत नाहीये मी. ओम, हा. मला अगदी माहिती होतं स्वीटूच्या मनात तू आहेस, तूच आहेस. तुम्ही आता दोघांनी एकमेकांना सावरलंय ना. हो. हेच हवं होतं मला. बरं मला सांग, कशी आहे स्वीटू? हा, तुझी स्वीटू तर एकदम छान आहे, मजेत आहे. आणि तुझ्या स्वीटूने तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. माझ्यासाठी काय आहे? थांब थांब थांब, आणतो. काय आहे? आलो, थांब. हे बघ, इथे ठेवलंय मी. हे बघ, ओळख काय? पिकूचा वडा. ये. बघितलं किती गुणाची आहे माझी स्वीटू. मग तिथं आहेच रे. तू नाही हात घालायचंस, तू खाऊन आला असणार नक्की. आता हे सगळं माझं आहे. नाही, आई, हा, आई तू असं काय करतेस यार नेहमी? आई तू अजिबात शेअर करत नाहीस हं भिकूचा वडा. भिकूचा वडा. तुझ्या मुलाचा राग ना मला तुझ्यावर काढायचा नाहीये शकू. तू जा, तू निघ. आई काय झालं? काय नाही, अचानक जुने दिवस आठवले ना. नलू मावशीची आठवण येते. हो रे, माझी जीवाभावाची मैत्रीण आहे रे ती. अशी रागावून बसली आहे, चिडली आहे, माझ्याशी संबंध तोडून टाकले. खूप वाईट वाटतं. मग तसं सांग ना तिला. काय तुला वाईट वाटतंय? मी काय सांगायचं? मला काय वाटतं हे तिला कळत नसेल का? मैत्रीण आहे ना ती माझी. प्रत्येक वेळी मीच का माघार घ्यायची? तिला माझ्याबद्दल तेवढंच वाटत असताना तिने एक फोन तरी केला असता. आई मला सांग, तू हे असं कधीपासून वागायला लागलीस? म्हणजे तुलाही माहितीये की नलू मावशी तुला मिस करत असणार आहे. आणि आता तिच्या घरात जी परिस्थिती आहे त्यामुळे ती खूप अपसेट झाली असणार आहे. तिला तुझी गरज लागणार आहे. अगदी मला माहितीये तिला माझीच गरज आहे. मी म्हणते उद्या जाऊन भेटून येते. खूप छान आयडिया. तिलाही जरा बरं वाटेल आणि मुख्य म्हणजे तुला बरं वाटेल आई. हो रे. बरं तू मला जरा स्वीटूशी बोलायचंय, फोन लावून दे ना, व्हिडिओ कॉल लावून दे. आई आता उद्या जाणारच ना तिच्याकडे, तेव्हा बोलशील तू स्वीटूशी. नाही, असं कसं, असं कसं? मी या व्यक्तीचा चेहरा पाहिलाय, आता मला स्वीटूचा चेहरा पाहायचा आहे. व्हिडिओ कॉल लाव. बर बाबा लावतो. व्हिडिओ कॉल बर. ठीक आहे ना? छान दिसतीयस आई. मावशी
अगं मी बरी आहे, तू कशी आहेस? मी मस्त. पण मी चिडली आहे तुमच्यावर. अगं मी का? कुठे गेला होता तुम्ही न सांगता? अगं आता तू भेटलीस की सांगेन मी तुला सविस्तर. जरा काळजीनेच गेले होते, पण मी परत आले आणि मला सगळ्यात चांगल्या बातम्या कानावर पडल्या आहेत. खूप खुश आहे मी आणि थँक्यू. का? अगं भिकूचा वडा पाठवलास ना तू. थँक्यू. आता मी पुरवून खाणार आहे. कशाला? पुरवून नका खाऊ, संपून टाका. मी उद्या पाठवते अजून. उद्या नको पाठवूच, उद्या माझा उपवास आहे. कसला? दरवर्षी करते मी, ओमसाठी करते. ओमसाठी? अगं नाही, ओम अगदी बाळ होता ना तेव्हा त्याला दरवर्षी बरोबर या तिथीला एवढा ताप यायचा. तापाने इतका फणफणायचा, आम्हाला काही सुचायचंच नाही. मी आपली त्याला कुशीत घेऊन देवाची प्रार्थना करत बसायची आणि ना माझा त्यावेळेला उपवास घडला आपोआप. कारण मी जागची हल्लेच नाही, मी फक्त प्रार्थना करत होते. त्या रात्री त्याचा ताप उतरला. मग त्या वर्षीपासून मी नेहमीच त्याच्या उदंड आयुष्यासाठी हा उपवास करते. माझी श्रद्धा आहे. अच्छा. बाकी सगळं ठीक आहे ना? तुमचं तर काय बाबा, आता सगळं ठीक झालंय काय? बरं मावशी, मला आता जावं लागेल. हा, मी ठेवते, नंतर करते. बाय बाय. मी पण उद्या ओमसाठी उपवास करणार. स्वीटू, अगं बाळा जरा चव घेऊन बघ ग. गोंधळात साखर घातली की नाही माझ्या लक्षातच नाही. पटकन जरा चव घेऊन सांग मला. हा आहे ना? हो, व्यवस्थित आहे. गोंधळात लक्षातच नाही ग माझ्या. नाही, व्यवस्थित आहे, व्यवस्थित. बुंदिलो खारी खारी बुंदिलो. ए चिन्या, जरा पेपर घे, पेपर. ए स्वीटू, जरा कांदा घे ना कापलेला. हा, त्याच्यात लिंबू असेल तर बरं आहे जरा. हो. ताजी आहे ना? बुंदीवर घालून छान लागेल. अरे वा वहिनी. हे घे. कांदा आणि लिंबू अर्धच आहे रे आपल्याकडे आज. चालेल. हा स्वीटूसाठी, हा बाबा तुमच्यासाठी, हा दादांसाठी, हा काकीसाठी, आईसाठी आणि हा माझ्यासाठी. चला चल येतो ग. ते दादा कुठे झालं? खाऊन जा ना. अरे चहा चपाती खाऊन झालीये माझी. आता हे खात बसलो ना तर उशीर होईल. चल. थांब. एक मला माहित आहे तुला शेवबुंदी आवडते. ट्रेन मध्ये जाता खा. बर. हो घेतला. बाय बाय. हो बाय बाय. चल येतो ग. आई काकी या ना पटकन. आलो. वा. घे सुमन, घे. हो, देते मी त्याला, देते. हा, घे बाळा. ए स्वीटू, ये ग. घे. मला नकोय आई. का ग? भूक नाहीये मला. ए थांब, काय चाललंय तुझं? भूक नाहीये म्हणजे? चल सगळ्यांसोबत खाऊन घे, नाही तर नंतर भूक करशील. आई नाही करणार मी, मला नको. घे बरं खाऊन. असं करू नकोस ग सोन्या. ए सुमन, चल ग चहाचं बघू. हो आले वहिनी. स्वीटू अशी का करते? ही शेवबुंदी एरवी तर आवडीने खायची. पोरीच्या मनाला लागलं असेल हो वहिनी. बघा ना केवढासा चेहरा झालाय तिचा. माझ्यासाठी मी चहा घेतो. कशाला?
घे. अरे नको. तू खा ना. मी नाही खाऊ शकत. माझा उपवास आहे. कसला उपास? मला कळलं. मी आहे ना. थँक्यू ओम दादा. उपास बिपास